हा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार आता ओबीसींसाठी सुद्धा महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्याचे अध्यक्ष असतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या उपसमितीत छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह गणेश नाईक आणि गुलाबराव पाटील आणि संजय राठोड तसंच अतुल सावे, दत्ता भरणे हे उपसमितीत सदस्य म्हणून कार्यरत असतील। सरकारनं नुकतंच मराठा आरक्षणासंबंधात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याविरोधात ओबीसी नेत्यांनी आवाज उठवलाय। राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर आता ओबीसींसाठी सुद्धा उपसमितीच्या माध्यमातून विकासात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते। मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होणार। शासनानं मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी ठेवून तो GR काढलेला आहे। महाराष्ट्र राज्यातला कुठचाही वंचित घटक हा त्याच्या न्याय हक्कापासून दूर राहू नये यासाठी हा काढलेला GR होता। लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे। आता ओबीसीचे ज्या काही विषय आहेत त्याच्याकरता ही समिती स्थापन करण्यात आली आहे। त्याची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला देऊ, पण बऱ्याच दिवसापासून ओबीसीची उपसमिती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्थापन करावी अशी मागणी होती, त्याला आज मान्यता देण्यात आली। आता हे आमच्यामध्ये ठरवलं जाईल, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या रेट्यापुढे नमतं घेत राज्य सरकारनं जरांगेंच्या काही मागण्या मान्य केल्या। मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानून मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या किंवा कुणबी नोंदी असलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना पण ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या या त्यांच्या 2 प्रमुख मागण्या अजून सरकारनं मान्य केलेल्या नाही आहेत। पण हैदराबाद गॅजेटियर लागू करणं आणि सातारा तसंच औंध गॅजेटियर महिन्याभरात लागू करण्याची जरांगेंची मागणी सरकारनं मान्य केली आहे। तसा GR सुद्धा काढलाय। बलिदान केलेल्यांच्या वारसांना नोकरी, त्याचबरोबर शासकीय मदत आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे अशा काही इतर मागण्यांबाबत सुद्धा जरांगे पाटील आणि सरकारमध्ये एकमत झालंय। यामुळे जरांगेंसह बहुतांश समाजानं समाधान व्यक्त केलं, पण याच्या नेमकी उलट प्रतिक्रिया ओबीसी समाजात उमटली आहे। ओबीसी समाजाच्या नेत्यांनी या निर्णयाचं वर्णन मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण करण्याचा मार्ग या GRमुळे मोकळा झाल्याचं सांगत या निर्णयाविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरच्या लढाईचं सूतोवाच केलंय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आज आपण काही ओबीसी नेत्यांना, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींचा लढा अधिक बळकट केला, अशा अनेक ओबीसी नेत्यांना आज आपण या स्टुडिओमध्ये आमंत्रण दिलेलं आहे, या शोमध्ये आमंत्रण दिलेलं आहे। आत्ता माझ्यासोबत आहेत मंगेश ससाणे। मंगेश ससाणेजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। त्याचबरोबर मृणाल ढोले पाटील हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। ढोले पाटीलजी, आपलंही स्वागत आहे। आणि बबनराव तायवडे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बबनराव तायवडे यांचं नाव, त्यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते ओबीसींसाठी आपला आवाज बुलंद करतात। याशिवाय माझ्यासोबत प्रकाश शेंडगे सुद्धा येणार आहेत, हरिभाऊ राठोड येणार आहेत आणि लक्ष्मण हाके हे सुद्धा या शोमध्ये सहभागी होणार आहेत। या माध्यमातून आमचा प्रयत्न असा आहे की ओबीसी नेत्यांचं काय म्हणणं आहे या GR संदर्भात आपण थेट सुरुवात करूयात। बबनराव तायवडे, तुमच्यापासून सुरुवात करतो। तुमची भूमिका या GR संदर्भात अशी आहे की यातनं फारसं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आहे, बरोबर ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे। काय काय तुमचं नेमकं म्हणणं आहे, जरा सविस्तर सांगा। नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की हा काल निघालेला शासन निर्णय वाचताना त्या शासन निर्णयामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत की 2000चा अधिनियम, त्याच्यानंतर 2012चा अधिनियम आणि 2024चा अधिनियम, या तिन्ही अधिनियमाच्या आधारे हा कालचा GR काढण्यात आलेला आहे। आणि काढताना त्यांनी त्याच्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे की मराठा समाजातील ज्या व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्याच्या नातेसंबंधातील व्यक्तीने, म्हणजे वंशावळीतील नातेसंबंधातील व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलं असेल की हा अमुक अमुक व्यक्ती
माझा वंशावळीतील नातेसंबंधातील नातेवाईक आहे, बरोबर. याला सुद्धा तसं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि हे कागद सबमिट केल्यावरच त्याची ऍप्लिकेशन पुढे जाणार आहे, अन्यथा पुढे जाणार नाही. आणि मग त्याचीच समिती चौकशी करेल, वंशावळीच्या समितीमार्फत चौकशी होईल, मग ते तहसीलदाराकडे त्यांचा रिपोर्ट जाणार आहे. ही जी पद्धत आहे ही प्रचलित पद्धत सध्या अस्तित्वातच आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्या जातीपैकी कोणत्याही जातीच्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्याला याच प्रक्रियेमध्ये जावं लागतं, ज्याला आम्ही वंशावळ म्हणतो की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जर त्या जातीचा उल्लेख असेल तरच तो त्या जातीच्या आधारे पितृसत्ताक पद्धतीने जी जात येते म्हणून वंशावळ शब्द तिथे वापरलेला आहे. त्या वंशावळीमध्ये ते जुळत असेल तरच तो अर्ज करू शकतो आणि त्याला त्या जातीचं प्रमाणपत्र मिळत असते. पर्यायाने ते ओबीसीचं मग व्हॅलिडिटी झाल्यावर तो ओबीसी समाजाच्या ज्या काही योजना असेल त्या योजनेचा लाभ घेण्याकरता पात्र ठरतो. म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी हा जुनाच नियम आहे. इथे सुद्धा सरसकट मराठा व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या असा उल्लेख कुठेही केलेला नाही. काय की बा त्यांनी मराठाचं जातीचं प्रमाणपत्र आणलं तर तहसीलदाराने त्याला कुणब्याचं प्रमाणपत्र द्या असा उल्लेख कुठेही नाही आहे. कागदपत्र सादर केल्याशिवाय त्याला मिळणार नाही. जे कागदपत्र आज सामान्य आमच्यासारख्या सामान्य ओबीसीला सादर करावे लागतात तेच त्यांना करायची आहे. त्याच्यात नवीन काय आहे, जर त्याच्यामध्ये सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा उल्लेख असतात, कोणतेही कागदपत्र न पाहता कुणबी प्रमाणपत्र द्या असा उल्लेख असता तर ते आक्षेपार्ह असतं. आणि तुमचा मुद्दा असा आहे की या GR मुळे तायवाडेजी तुमचा मुद्दा असा आहे की या GR मुळे नव्यानं कोणताही मराठा समाजाचा व्यक्ती या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. थोडक्यात असंच तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? नाही, ज्याच्या वडिलोपार्जित येणाऱ्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र नाही, वडील जी वंशावळ आपण म्हणतो वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा या वंशावळीत येणाऱ्या कुठल्याही नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र नाही, तो नव्याने कुणबी म्हणून येऊ शकत नाही. अगदी ती पद्धत आज पण आहे. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की ही अगोदरच अस्तित्वात असलेली पद्धत आहे आणि यातनं नव्यानं कोणताही समाज यात जोडला जाणार नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. प्रकाश शेंडगेजी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रकाश शेंडगेजी आपलं स्वागत आहे आणि हरिभाऊ राठोड सुद्धा आता या शो मध्ये जोडले गेलेले आहेत. हरिभाऊ राठोडजी आपलं सुद्धा स्वागत आहे. शेंडगेजी आता तायवाडे बोलत होते आणि तायवाड्यांचं असं म्हणणं आहे की याने नव्यानं कोणत्याही व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आहे, त्यांचा या GRला आक्षेप नाही आहे. तुमची भूमिका काय? कसं आहे, या GRचं कालपासून आम्ही त्याच्याविषयी फार विचार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहे की या GRमुळे नक्कीच ओबीसीच्या आरक्षणावरती नक्कीच इम्पॅक्ट मोठा होणार आहे. कारण जो लास्ट पॅराग्राफ जो आहे की तो त्याच्यामध्ये त्यांनी जुन्या जो याचा सगळे स्वरी आणि गणगोताचा जो GR काढला होता पुनरावृत्ती भाषा शब्द बदलून त्यांनी तो उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामुळं हा सगळ्या स्वराचा GR पूर्ण सुधारित आवृत्ती आणून त्यांना इम्प्लिमेंटेशन करायचं त्यांनी ठरवलं दिसतंय. दुसरं म्हणजे हे जे दाखले देणारी जी कमिटी त्यांनी बनवलेली आहे ते तलाठी, काय गावचा तलाठी, गावचा ग्रामसेवक आणि गावचा तो कृषी हे, आता ह्या मंडळीकडून दाखले कसे मिळवायचे, आता हे गोव्या महाराष्ट्राला माहिती आहे ना हे दाखले कसे मिळतात ते काय, त्यामुळे भ्रष्टाचाराचं फार मोठं कुरण त्यामुळे हे होईल. दाखले पाहिजे आता ऑनलाईन दाखले मध्ये तर त्या कुणब्यांचा दाखला 5-5 लाख रुपयाला 5-5 लाख रुपयाचा भाव होता त्याचा. हे सगळं विधानसभेत पण सगळा विषय झालेला आहे सगळा. त्यामुळे अशा प्रकारे इतक्याच म्हणजे 4th ग्रेडच्या अधिकाऱ्याला जर हे अधिकार दिले की तुम्ही कुणबी दाखले द्या काय, आता कसे नाही म्हणजे मला सांगा शेंडगेजी मला फक्त हे सांगा तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे? ज्या अधिकाऱ्यांकडे हे अधिकार देण्यात आलेले आहे ते अधिकारी चुकीचे आहेत किंवा त्या अधिकाऱ्यांकडे त्याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे ते अधिकार द्यावेत की सरसकट ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यांना तुमचा आक्षेप आहे? नेमका आक्षेप कशाला आहे? बघा असं ही जी त्यांनी ती कमिटी नेमलेली ह्या कमिटीलाही आमचं ऑब्जेक्शन आहे. कारण इतक्या खालच्या लेवलनं जर ह्यांचं जर वाटप सुरू झालं या दाखल्यांचं आणि त्याचं
तर हे काय म्हणजे उच्छाद मानला जाईल सगळ्या ह्या कुणब्या दाखल्यांचा बाजार होऊन जाईल मार्केटमध्ये आणि सरसकट सगळे त्यात काय शेवटी भावच उपर होईल काय, एका दाखल्याचा भाव एवढा आणि दुसरा दोन दाखल्याचा भाव एवढा, त्यामुळं ओबीसीच्या सगळं सत्यानाच होऊन जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे तुम्ही जे गॅजेट बिजेट सगळं झालं, हैदराबाद गॅजेट आणि अमकं गॅजेट आणि तमकं गॅजेट, हे काय अर्थ हे ओबीसीचं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. ह्याला कुठल्या मोगल काळात आणि आता 200 वर्ष मागे चालले आहेत, आणखीन मागे किती वर्ष जाणार आहे. आणि त्याला ह्या घटनेमध्ये मुळीच असा अधिकार नाही. एखाद्याला मागासवर्गीय जर दाखले हवे असतील तर त्याला त्या समाजाला ट्रिपल टेस्ट करणं अतिशय आवश्यक आहे. त्या ट्रिपल टेस्ट शिवाय कुठल्याही समाजाला ओबीसीचं आरक्षण घेता येत नाही. आणि हे आता मराठा समाजाचं हे आरक्षण हे रिफ्यूज झालेलं आहे. ट्रिपल टेस्ट मध्ये हा समाज फेल झालेला आहे. म्हणजे आरक्षणासाठी जी विहित पद्धत आहे, ज्या पद्धतीनं आरक्षण देणं गरजेचं आहे, त्या पद्धतीचा अवलंब न करता हे आरक्षण देण्यात येत आहे आणि म्हणून तुमचा आक्षेप आहे. ह्या युक्त्या आहेत सगळ्या. ही कुणबी दाखला असा मिळवा आणि कुणबी दाखला तसा मिळवा आणि शिंदे समिती नेमा आणि आमकी समिती नेमा आणि त्यांनी ते कुणब्यांच्या नोंदी शोधा. मग ते चुकीचं आहे का, बरोबर आहे का, कुल इले का, मग तो ब्राह्मण असला तरी तो चालेल, मग शेतकरी चालेल, मग तो सातबारा नाव असला तरी तो कुणबी, तो मारवाडी असला तरी शेतकरी असला तरी तो कुणबी. अख्खा देश कुणबी होऊन जाईल ना काय. जी घटनेमध्ये जी प्रक्रिया जी केलेली आहे तिने तुम्ही का जात नाहीये, त्यात तुम्ही फेल झालेले आहे. अरे पण तुम्हाला आता आरक्षण आहे ना, मराठा समाज आता आरक्षण आहे ना, कोण नाही म्हणते. म्हणजे विहित पद्धतीनं आरक्षण दिलं जातं, ती पद्धत न अवलंबता सरकार अशा पद्धतीनं पळवाटा काढतं असं तुमचा थोडक्यात आरोप आहे. हरिभाऊ राठोड शेंडगेंचं हे म्हणणं आहे आणि तुमचं सुद्धा म्हणणं साधारण त्याच स्वरूपाचं आहे. काल तुम्ही जी प्रतिक्रिया दिली होती की सरसकट मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याचा हा डाव आहे आणि मागच्या दारानं मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घुसवण्याचा डाव आहे. अगदी बरोबर. बघा, हे कालचा जो GR आहे त्याचं टायटलच हे आहे की हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊ. काय नोंदी, काय असतात नोंदी? नोंदी म्हणजे कुठे वैयक्तिक कोणाचं नाव आहे का त्या नाही, फक्त संख्या आहे, त्याच्यात आकडे आहेत, संख्या असते आणि समाजाचा तो समाज काय करतो, त्यांचा व्यवसाय काय, त्यांची लग्न पद्धती काय, त्यांचं थोडक्यात काय त्यांची त्या समाजाबद्दलची माहिती असते. आता हे कालपासून एवढं जमलिंग आहे तुम्हाला सांगतो. मी एक प्रश्न विचारितो आमच्या तायवाडे साहेबांना. काल आणि आज पण आमचे जरांगे साहेब म्हणाले की आपल्याला आता यानुसार 2 कोटी लोकांना ओबीसी दाखले मिळणार आहे. याचं उत्तर मला तायवाडेकडून पाहिजे. तर तायवाडे साहेब ओबीसीचे नेते आहे की कुणब्याचे नेते आहे त्यांनी स्पष्ट करावं. आणि काल परवा त्यांनी साखळी उपोषण चालू केलं आहे. हे नाटक कशासाठी, हे सॉंग कशासाठी आहे? तायवाडे साहेब, तुम्ही स्वतः मराठा आहेत, मला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. तुम्ही कुणबी झालात, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही कुणबी झालात, तुम्ही ओबीसीचे तुम्ही स्वतःला नेते म्हणून घेता, ओबीसी महासंघाचे नेते म्हणतात. आमच्या बाराबोळते हरिभाऊ माझी एक तुम्हाला विनंती आहे. हरिभाऊ, माझी तुम्हाला एक विनंती आहे. हे चर्चेचं व्यासपीठ आहे, आपण वैयक्तिक टीका करू नये, आपण मुद्द्यांवर बोलूया. कोणावर वैयक्तिक टीका करण्याऐवजी आपण मुद्द्यांवर बोलूया. हरिभाऊ, तुम्ही तायवाड्यांवर वैयक्तिक टीका करू नका. तुमचे काही आक्षेप त्यांच्या भूमिकेबद्दल असतील तर ते जरूर मांडा. ते म्हणतात ते ओबीसी महासंघाचा अध्यक्ष आहे आणि जरांगे पाटील म्हणतात 2 कोटी लोकांना. धक्का कसा लागणार नाही आणि 2 कोटी लोक आल्यानंतर तुम्ही हरिभाऊ तुम्ही विदर्भातले आहात. विदर्भातला कुणबींनी कधी स्वतःला मराठा समजलेलं नाही. एक गोष्ट तुमच्या करता सांगतो, आम्ही पिढ्याने पिढ्या ओरिजिनल कुणबी आहोत. मराठा हा शब्द तुम्ही जे म्हटलं ना तो आपल्या ह्याच्यातून काढून टाका. चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही मराठ्यांना विरोध करता आणि मागून छुपे मला नाही. आता काय पद्धत आहे सध्या अस्तित्वात, त्या पद्धतीच्या व्यतिरिक्त कुठली पद्धत या GR मध्ये आहे? तुमच्यासारखे नेते समाजाची दिशाभूल करतात. तुमची भूमिका नेहमी हीच राहिली. तुमच्यासारखे नेते ओबीसीचे नेते म्हणतात स्वतःला, ते समाजाची दिशाभूल करतात. जेव्हा मराठ्यांना आरक्षण द्यायचं, काय लपाछुपी करायचं आहे? त्यात लपाछुपी करण्याला काय आहे? मी काय पडद्याच्या मागून नाही बोलून राहिलो, पडद्याच्या समोरून बोलून राहिलो. 2 कोटी हे मराठे ओबीसी. बरं हरिभाऊ तुमचा प्रश्न मी विचारतो बबनरावांना. बबनराव, त्यांचं असं म्हणणं आहे की मला हरिभाऊचं उत्तर देऊ द्या. हरिभाऊचं उत्तर देऊ द्या मला. कोणते लोक म्हणता तुम्ही ते 58 लाखचा आकडा घेऊन नाचून राहिलेले आहे? या 58 लाख मध्ये 36 लाख नोंदी आमच्या विदर्भाच्या आहे.
हे का जरांगेंच्या आंदोलनामुळे शोधून निघाल्या का? एक मिनिट. ठीक आहे, तायवाले मला साहेब सांगा, कोकणातल्या 10 लाख FBI नोंदी काय आहेत. म्हणतो हे माहितीये का का? यांच्या आंदोलनामुळे निघाले आहे का? आणि त्याच्यामुळे हे- आम्हाला प्रमाणपत्र मिळाले का? आमचे बापदादा मेले होते का? तायवाले साहेब तुम्हाला JR समजला मला नाही तर मी सांगा ना तुम्हाला तुम्ही. समजून सांगतो. एक आम्हाला मिनिट ऐका. आम्हाला काही आता हे जरांगे सगळे पाटलांचं चोर आंदोलन सुरू झाल्यावर साहेब, प्रमाणपत्र मिळाले खऱ्या का? अर्थाने सगळे चोरीची अंमलबजावणी काय करण्याचा सगळे GR कुठे आहे. आहे अस्तित्वात? सांगा ना, अहो काय म्हणताय तायवाले साहेब? कुठला GR आहे मला सांगा ना. कुठे त्यांना शब्द आहे दाखला तो? मिळालेला आहे. अहो, त्यांनी सांगा जर मला कुठे शब्द आहे, म्हटलं तुम्ही की सांगा नाते त्याची दिशाभूल संबंधाची करत नका पुराती जाऊ. व्यक्ती आहे, त्यांनी जर अफिडेव्हिटवर दिलं तर सगळ्यांना मिळणार आहे. काय तायवाले साहेब तुम्ही अध्यक्ष आहेत आमचे. अहो, कुळ वंशावळ ओबीसीचे कशाला अध्यक्ष म्हणतात आहे. सांगा. तुम्ही सांगा, वकील असो तर वंशावळ कशाला म्हणतात? याला कशाला वकील पद्धतीने पाहिजे? वंशावळ होते का? अहो, हे पितृसत्ताक अहो, पद्धतीने वंशावळ होते. तुम्ही आणि सांगा त्या वंशावळीमध्ये वंशावळी जे समिती नाते कुठे आहेत, आहे? त्याच्यातल्या ते वंशावळी नातेवाईकाकडे समिती जर कुठे आहे मला सांगा. कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो हक्काने मागू शकतो. आजही ती पद्धत प्रचलित आहे. मग 2 कोटी आले तर चालतं का तुम्हाला? आणि समाजाची नाही, दिशाभूल 2 करायची. कोटी आले तर हे चालतं का योग्य तुम्हाला? नाहीये. बबनराव बबनराव आपण उभी झाले तर बबनराव तुमचा मुद्दा लक्षात आला. मला फक्त आता नाही, मला हे सांगा तुम्ही, अरे भाऊ 2 कोटी याचं आले उत्तर द्या. कुठून? चालतं कुठून तुम्हाला? आणला तुम्ही आकडा या 2 कोटीचा? अहो जरांगे आम्ही पाटलांनी उत्तर देऊन राहिलो, सांगितलं. तुम्ही सांगा ना. जरांगे 2 कोटी आले पाटलांनी कुठून? आज सांगितलंय. नाही, तुम्ही आत्ता सांगा ना 2 सांगितलं. कोटी आले कुठून? बबनराव मी थोडंसं तुमच्यामध्ये मी थोडंसं इंटरप्ट करतो तुम्हाला. बबनराव त्यांचं असं म्हणणं आहे, हरिभाऊंचं असं म्हणणं आहे, बबनराव हरिभाऊंचं असं म्हणणं आहे की 2 कोटी मराठ्यांचा जो उल्लेख आहे तो उल्लेख जरांगे पाटलांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे ज्या 58 लाख नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदींच्या आधारे जवळपास 2 कोटी मराठ्यांना दाखले उपलब्ध होऊ शकतात. हा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर तुमच्याकडनं ते उत्तर मागतायत. हो ना, आता याचा अर्थ तो आहे ना. अहो, हरिभाऊ, एक मिनिट थांबा, त्यांना बोलू द्या. आलाय तो, त्यांनी काही म्हटलं म्हणून तुम्ही खरं मानता का? अरे बा, मी तोच मुद्दा खोडतो आहे की जरांगे पाटलांनी काही म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे आपण ग्राह्य धरायचं का? कधी बोलावले का तुम्ही कमिशनर ऑफिस मधून रिपोर्ट की या ज्या 58 लाख नोंदी सापडल्या याच्यात नागपूर विभागातल्या किती आहे, अमरावती विभागातल्या किती आहे, औरंगाबादच्या किती आहे, कोकणातल्या किती आहे, पुण्याच्या किती आहे? केला का अभ्यास त्याचा? आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंतचे आहे? मी सांगून राहिलो की 58 लाख नोंदीमध्ये 38 लाख नोंदी आमच्या विदर्भातल्या आहेत. तुम्ही हे सांगा जे पिढ्यापासून कुणबी आहे 10 लाख नोंदी कोकणातल्या आहेत. त्यांनी फसवणूक केलेली आहे मराठ्यांची आणि मराठ्यांना तो काही गुलाल मिळणार उधळत नाही. असेल तो त्यांचा प्रश्न आहे. तो ते कुठे गुलाल उधळतात तो त्यांचा प्रश्न आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मला तुम्ही ओबीसी नेते स्वतःला म्हणतात आणि या चुकीचा संदेश समाजामध्ये देता. याच्या तुम्ही उत्तर द्या की कुठून 2 कोटी लोक आले ओबीसी मध्ये. बरं, तुमचे दोघांचे एकमेकांचे आक्षेप आहे. ऐका हरिभाऊ आणि बबनराव, तुमचे दोघांचेही जे एकमेकांबद्दलचे आक्षेप आहे त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा तासभर करणार आहोत. त्यात आपण पुन्हा एकदा तुमच्या आक्षेपांकडे येऊच. पण आपल्या बरोबर 2 तरुण प्रतिनिधी आहेत, मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील. मला येतो बबनराव, मी तुमच्याकडे येतो. बबनराव, मी तुमच्याकडे येतो. तुमचे नाही, माझी वकिलाकडे मीटिंग आहे. नाही आला ऐका ना, बोला. वकिलाकडे मीटिंग आहे, आधी ठरलेली आहे. बोला. मी आपल्याला सुट्टी मागतोय. काय मला आपण सुट्टी द्यावी ही माझी नम्र विनंती. बरं बबनराव, आपण चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. बबनरावजी, माझे काही प्रश्न आहेत, आपण त्याबद्दल त्यांना विचारूया. हरिभाऊ राठोड, पुढच्या कुठल्या चर्चेमध्ये त्यांना आपण जरूर बोलूया आणि त्या संदर्भात तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील यांच्याकडे मला आवर्जून जायचं, कारण नवीन तरुण ओबीसी कसे बघतात या सगळ्या निर्णयाकडे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मृणाल ढोले पाटील, तुम्ही तर कायदेशीर लढाईची तयारी सुरू केलेली आहे. काय नेमकी तुमची भूमिका आहे या GR संदर्भात? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो GR काढलेला आहे, आमचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाजाचा हा डेथ वॉरंट आहे एक प्रकारे. त्याचं कारण असं आहे की जी प्रक्रिया आहे, विहित प्रक्रियेला पूर्णपणे फाटा दिलेला आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, SC ST OBC VJ NT हे सगळे जातीचे दाखले काढत असतात आणि या सगळे जातीचे दाखले काढत असताना एक प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची असती. प्रोसेस अशी असती की तुमची नोंद, म्हणजे जर मी ऍप्लिकेंट आहे तर माझी नोंद मी सरकारला द्यायची, माझी वंशावळ मी सरकारला द्यायची. पण याच्यामध्ये यांनी असं केलेलं आहे की मराठा समाजाचे मुलगा जर ऍप्लिकेंट असेल तर त्याची कुणबीची नोंद सरकारने त्याला द्यायची, त्याची वंशावळ सरकारने त्याला द्यायची. आणि या सगळ्या असताना जरी त्या नोंदी नसतील, समजा आता हे बबनराव तायवडे या चर्चेतनं त्यांनी पळ काढला, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं की याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट एक तरतूद अशी केलेली आहे की समजा तुमच्या वंशावळामध्ये एकही नोंद कुणबीची नाही तरीही तुम्हाला दाखला भेटू शकतो. कसा?
तर तुमच्या नातेसंबंधातील, तुमच्या कुळातील, तुमच्या गावातील कुठल्या एका व्यक्तीने तुम्हाला एक ॲफिडेव्हिट दिलं तर लगेच तुमची कुणबी नोंद निघू शकते. मग याचं आता असं होईल ना की एक प्रकारे कुणी कोणाचंही आरक्षण चोरल, मग कुणी कुठल्याही लोकांचं एक ॲफिडेव्हिट आणलं की बाबा हा आमच्या नातेसंबंधातला आहे, हा आमच्या गावातला आहे, हा आमच्या कुळातला आहे. मग अशा पद्धतीने आरक्षणचा अख्खा एक बोजवारा उठून जाईल. इतकं कन्फ्युजन या आरक्षणामध्ये क्रिएट होईल आणि कोणाला काही भेटणार नाही. याचा सगळ्यात जो इम्पॅक्ट आहे जे ओरिजिनल ओबीसी आहेत त्यांच्यावर होणार आहे. आधीच बोगस दाखले काढून प्रचंड प्रमाणात ओबीसीचं आरक्षण ओरबडलं गेलेलं आहे, चोरी झालेलं आहे. एक प्रकारे खूप मोठी आरक्षण चोरी या राज्यामध्ये सुरू आहे आणि या GR त्या आरक्षण चोरीला एक प्रकारे सपोर्ट करतो. त्यामुळे या GRचा आम्ही पूर्णपणे विरोध करतो आणि सरकारकडे आमची मागणी अशी आहे की हा तात्काळ त्यांनी GR रद्द करावा. त्यांनी नाही केलं तर रस्त्यावर आम्ही लढाई करतोच आहोत, पण आम्ही कोर्टातही जाऊन हा GR पूर्णपणे सरकारचा रद्द करून घेणार. त्यांची ही मनशा आहे, आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. अगदी मी तुमच्याकडे काही तांत्रिक मुद्द्यांसंदर्भात येणार आहे, पण मंगेश ससाणे बराच वेळपासून या चर्चेमध्ये आहेत, त्यांनी अजून मुद्दा मांडलेला नाही. मंगेश ससाणेजी, तुमची भूमिका या GR संदर्भातली पहिले स्पष्ट करा आणि त्यानंतर आपण चर्चा करूया. सर्वप्रथम आपण GRची जी हेडिंग जर पाहिली तर हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात हा GR काढलाय सामाजिक न्याय विभागाने. बरं, हा GR कशा संदर्भात आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, VJNTचे जात प्रमाणपत्र द्यायचा आणि व्हॅलिडिटी द्यायचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये सुधारणा आहेत. आता याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये निबंध लिहिल्यागत सगळं ती प्रस्तावना आहे की आधीचा इतिहास, निजाम वगैरे वगैरे वगैरे. मुळात गॅझेटर म्हणजे एक माहितीचं पुस्तक आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथं क्रॉप्स कसे आहेत, तिथं जनावरं कोणती आहेत, तिथं कोणत्या धर्माची लोक आहेत, ह्या स्टॅटिस्टिक्स असतात. त्या स्टॅटिस्टिक्स मांडणारं ते पुस्तक आहे. त्यामुळं ही निवड धूळफेक आहे. पण याच्या शेवटच्या पॅरेग्राफ मधनं खरा याचं आपण जे म्हणतो की सरकारने खरी याच्यामध्ये ओबीसींचा घात केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जर वाचलं तर कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबद्दल निर्णय घेतील. आता मुळात आपण पहिल्यांदा वरती जर पाहिलं, जर ती समिती जी नेमली आहे त्या समितीमध्ये कोण आहेत? समितीचे सदस्य ग्राम महसूल अधिकारी म्हणजे कोण? तलाठी. बरोबर. ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी. मला सांगा, एवढ्या महत्वाच्या याच्यामध्ये पहिल्यांदा क्लास 1 ऑफिसर तहसीलदार हे दाखले द्यायचे किंवा हे अहवाल द्यायचे. आता तुम्ही हे तलाठ्याला द्यायला सुरुवात करा. त्यानंतर तुमचा ग्रामसेवक देणार, कृषी अधिकारी देणार. यांना या संदर्भातलं काय नॉलेज? बर, दुसरा सगळ्यात ऑब्जेक्शनेबल विषय काय तर नाते संबंधातील आणि कुळातील. आता बबनराव तायवाडे निघून गेले, मला त्यांचे काही माझे प्रश्न होते त्यांना. हा माझ्याकडे जे नोटिफिकेशन आहे ते 2000चा जो ऍक्ट आहे तर त्याच्यामध्ये ते म्हणले की नातेवाईक हे डिफाईन केलेलं आहे. आता याच्यामध्ये H ला आहे रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक. याच्यामध्ये काय लिहिलंय? ब्लड रिलेटिव्ह ऑफ पॅरेंटल साईड. ठीक आहे, मान्य करतो. बघा आता शब्दछल कसा केलाय, नातेवाईक आणि नाते संबंधातील. मग तुम्ही जर तुम्ही पहिल्या पानावर एवढा मोठा निबंध लिहिताय तर मग तुम्हाला आतमध्ये लिहिता नाही आलं का की वडिलांच्या रक्त नात्यातील नातेवाईक. बर, कुळातील. आता हा कुळ हा कोणत्या ह्या ज्या अधिनियमामध्ये कुळ डिफाईन केलेलं आहे कोण आणि तलाठ्याला माहितीये का त्याचं कुळ काय? जो उमेदवार येणार किंवा जो अफिडेव्हिट देणार त्याचं 100 वर्षाचं कुळ तलाठी कसा तपासू शकतो? त्यामुळं मुळातच या कुणबी दाखल्यांनी या बॅकडोअर एंट्री आहे. म्हणजे मराठा समाजाला सामाजिक मागास त्या कालेलकर आयोगाने ठरवलं नाही, BD देशमुख कमिटीने ठरवलं नाही, मंडळ आयोगाने ठरवलं नाही. 2000 सालला ज्यावेळेस राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आला होता मुंबईमध्ये, त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठा कास्ट ही रुलिंग कास्ट आहे. त्याच्यानंतर 4
सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, हायकोर्टाने फेटाळले, राज्य मागासवर्ग आयोग, खत्री कमिशन, बापट कमिशन, बाठिया कमिशन यांनी सगळ्यांनी फेटाळले. मग सामाजिक मागासले पण तुमचं सिद्ध होत नाही किंवा सिद्ध करायचा प्रयत्न केला तर कोर्ट फेटाळतं. म्हणून मागच्या दाराने घुसायचं, बॅकडोर एंट्री करायची, पुढचं गेट बंद आहे आणि बॅकडोर एंट्री करून भगदाड पाडायचं. गेल्या 2004चा जो GR आला त्याच्यामुळे आमचा घात झालेला आहे. मुळामध्ये जे कोण प्रस्थापित राजकारणी आहे त्यांनी 10 लाख 15 लाख 20 लाख रुपये देऊन ही सर्टिफिकेट काढलीत. पण हा जो GR आहे आता डायरेक्ट तलाठी ग्रामसेवक तो घरी बसून कोणतंही सर्टिफिकेट देईल. आणि दुसरं म्हणजे मला माझी जात सिद्ध करायची तर माझ्या वडिलांचा आजोबाचं मला हे द्यायला लागतं, मला ते प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. प्रचलित नियम ठीक आहेत, पण नातेसंबंधातील हे डिफाईन कोण करणार? मग नातेसंबंधातील एखादा XYZ व्यक्ती असेल आणि त्याला काय समजा 1-2 लाख रुपये दिले आणि म्हणले बाबा माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, हा अर्जदार आहे, हा माझा नातेवाईक आहे, हे व्हेरीफाय करायला तुम्ही कुठं जाणार आहे? व्हेरीफाय करायला त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओ पाहणार आहे का तुम्ही? त्यामुळं मुळामध्ये OBC मध्ये घुसखोरीचं, बॅकडोर एंट्रीचा हा जो काव्यवाचपणा केलाय, हा जो शब्दछल केलाय, महात्मा फुलेंच्या शब्दामध्ये कलम कसायचं हे काम जे सरकारने केलंय ते OBCच्या आरक्षणाचा अंत करणार आहे. हा जर GR रद्द नाही झाला आणि 1 ते 1.5 महिना फक्त हा इम्प्लिमेंट झाला तर 1.5 ते 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठा हा या नुसत्या अशा नातेसंबंधातील व्यक्तींच्या ॲफिडेव्हिटमुळं कुणबी होणार आहे. आणि त्यानंतर आम्हाला OBCना कुठं आम्हाला राजकारणामध्ये साधा ग्रामपंचायतचा सदस्य होता येणार नाही, आम्हाला कुठं शैक्षणिक प्रवेश मिळणार नाही. सरकारी नोकरी आल्या तर हेच कुणब्याचं सोंग घेऊन आलेले खोटे OBC सगळ्या आमच्या नोकऱ्या खाणार. माझा एक सवाल असा आहे, 103वी घटना दुरुस्ती केली, 15/6 आणि 16/6 आणलं आणि जे देशातील राज्यकर्ती जमाते, क्षत्रिय जमाते या सर्वांना पटेल, जाट, गुज्जर, कापू, महाराष्ट्रात मराठा यांच्या मधल्या गरिबांसाठी जे EWSचं आरक्षण आलं त्याचा लाभ 1 ते 1.5 वर्ष मराठा समाजाने घेतला. 8.5% त्याचा लाभार्थी मराठा समाज आहे. मग जे सेफ अँड साऊंड आहे, घटना दुरुस्तीने आलेले 5 जजच्या खंडपीठाने EWSचा कायदा वैध ठरवलेला आहे. एवढं सगळं असताना त्याच्यामध्ये व्यवस्थित लाभ घेत असताना ह्या जरांगेची ही मागणी म्हणजे आम्हाला जे आहे ते नंतर बघू, पण तुमच्यामध्ये येऊन तुमचं सगळं उद्ध्वस्त करणार. आणि जरांगेंना ह्या ज्या राजकारण्यांनी साथ दिली ती फक्त आणि फक्त 56,000 जागा राखीव होतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBCच्या. मग तिथं कुठंतरी तुमचा सरपंच झाला, नगराध्यक्ष झाला, महापौर झाला तर तो आम्हाला ललकारल, शड्डू ठेकल आणि आम्हाला आव्हान निर्माण करल. म्हणून ह्या सगळ्या प्रस्थापित समाजातील नेत्यांनी जरांगे रूपी हे भावलं उभं केलं आणि OBCच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा अंत करायचा. OBC कुठंतरी MPSC UPSC थ्रू कुठंतरी कलेक्टर व्हायला लागले, कुठंतरी कमिशनर व्हायला लागले, IS IPS व्हायला लागले, ते बघवत नाहीये. हे सगळं आम्हाला पाहिजे म्हणून नाही तर तुम्ही जी प्रगती करताय ते तुम्हाला त्या प्रगतीच्या मार्गातनं बाहेर काढण्यासाठी आहे. कारण की सत्ता यांच्या हातात, सहकार यांच्या हातात, शिक्षण संस्था यांच्या हातात. मग वेगळं दिलेलं ते घ्यायचं नाही आणि तुम्हाला जे मिळतंय ते आम्ही घेऊन देणार नाही, अशी एकंदरीत ही सगळी यांची सगळी चाल आहे. आणि याला राज्य सरकार बळी पडलंय, या झुंडशाहीला बळी पडलंय. त्याला कुठंतरी थोपवण्यासाठी, त्याला मुंबईतनं बाहेर काढण्यासाठी हे जे या अध्यादेशाच्या माध्यमातून शेवटचा पॅराग्राफ टाकून जो घात केलाय सरकारचा हा डाव असं तुमचं म्हणणं आहे. प्रकाश शेंडगेजी 2-3 मुद्दे मंगेश ससाण्यांच्या बोलण्यातनं आले. ते म्हणजे EWSचं आरक्षण असताना हा नव्यानं घाट घातला जातोय. दुसरं म्हणजे ACBCचं सुद्धा आरक्षण आहे. ACBCच्या आरक्षणात सुद्धा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर आरक्षण मिळू शकतं त्या 10% अंतर्गत. आणि आता पुन्हा हैदराबाद गॅजेट आणि सातारा औंध गॅजेटचा हा सगळा घाट घातलेला आहे सरकारने. 3 ठिकाणी हे आरक्षण दिलं जातं. हे पुढे कोर्टात चॅलेंज होऊ शकतं आणि तुम्ही जे असं म्हणताय की कायदेशीर लढाई लढणार आहोत, तुमच्या कायदेशीर लढाईचा नेमका बेस कोणता असणार आहे? कसं आहे की या देशामध्ये 4 आरक्षण घेणारा कुठला समाज असेल तर तो या महाराष्ट्रातला मराठा समाज आहे. ते 4 आरक्षण कसे, एक तर त्यांना ACBCचं आरक्षण दिलं, शिंदे साहेबांनी कायदा पास करून ACBCचं आरक्षण दिलेलं आहे. ते आरक्षण त्यांनी घेतलेलं आहे, गेले वर्षभर झाला हे आरक्षण घेत आहेत ते.
ईडब्ल्यूएसचं 10% पैकी आताच मंगेशने सांगितलं 8.5% आरक्षण ते घेत आहेत, 18.5% आरक्षण झालं. त्यानंतर 58 लाख कुणबी दाखले हे जे म्हणतात आम्ही घेतलेले आहेत ते आरक्षण त्यांनी घेतलेले आहेत ना. हे तिसरं आरक्षण. चौथं आरक्षण म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे आहे बाकीच्या समाजात, ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा आरक्षण, तिथल्या सुद्धा जागा, तिथं सुद्धा ऍडमिशन्स आणि हे सगळ्या नोकऱ्या तिथून सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत. असा एक समाज, अशी कसलीही घटनात्मक तरतूद आहे, कसलं कायद्याचं राज्य आहे की एक समाज 4 आरक्षण घेऊ शकतो. आणि आता परत एवढं आरक्षण असताना सुद्धा आता परत आम्ही तुमचं ओबीसीचं आरक्षण संपूर्ण जे आहे ते हस्तगत करायचा डाव ह्या कुणब्यांच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून हा जर होत असेल तर ओबीसीचा म्हणजे ओबीसीने आत्महत्या करायची पाळी येईल. या गरीब समाजाच्या मुलांचं भविष्य जे आहे उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे आणि त्याचा निषेध जो आहे तो सर्व स्तरावर होत आहे. आणि जोपर्यंत हा GR जोपर्यंत रद्द होत नाहीये तोपर्यंत ओबीसीना रस्त्यावरची लढाई जी आहे आणि कायदेशीर लढाई ही करावीच लागेल. शेवटी ओबीसीचा अस्तित्वाचा लढा जो आहे तो लढा आम्हाला लढावाच लागणार आहे. पण आता जरांगे पाटलांनी जे मुद्दे मांडले होते की त्यांचं असं म्हणणं आहे की या नोंदी अगोदरपासूनच होत्या आणि 2 ते 3 जे ड्राईव्ह चालवण्यात आले त्या अंतर्गत जवळपास 58 लाख नोंदी मिळालेल्या आहेत. म्हणजे नव्यानं या नोंदी झालेल्या नाही आहेत, तर ह्या नोंदी अगोदरच कागदोपत्री अस्तित्वात होत्या, त्यांची फक्त दखल या माध्यमातून घेतली गेली. त्यामुळे नव्यानं कोणताही समाज आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही असा एक मुद्दा आहे. मी प्रकाश शेंडगे तुमच्यासाठी प्रश्न आहे, त्यानंतर मी मंगेश ससाणेंकडे जाणार आहे. कसं आहे, ह्या ज्या 58 लाख कुणबी ज्या नोंदी ज्या आहेत ना, हे कधीच्या कुणबी ह्या नोंदी आहेत, ह्या कधीपासून आल्या, कशा आल्या? एक तर 2004चा जो GR आला काय, जो सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या काळामध्ये जो GR आला त्याच्यानंतर ह्याचे पेवच फुटलं, ह्याचे दर नक्की झाले काय. आता एखाद्याला कित्येक IAS IPS अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या कुणब्यांच्या दाखले घेऊन त्याच्यावरती बऱ्याच मोठ्या पोस्ट त्यांनी बळकावलेल्या आहेत. आता त्याची लिस्ट काढायचं म्हणजे फार मोठा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. पण एकंदरीत हे जे कुणब्यांचे दाखले जे आहेत तर हे कुणब्यांचे दाखले हे कसं काय आलं? हा GR जो मराठा कुणबी दाखल्याचा GR तो आता आम्ही चॅलेंज केलेलाच आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल जो लागलेला आहे जयश्री पाटील वर्सेस CMच्या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ह्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज हा कुठल्याही प्रकारे मागासवर्गीयांचे निकष पूर्ण करत नाही, कुणबी समाजाचेही नाही आणि मराठा म्हणून सुद्धा नाही. त्यामुळे हे मराठा कुणबी मराठा हे जे सगळा विषय झालेला आहे हा सगळा बोगस आहे. आणि याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत आता याला न्यायालयात आम्ही आव्हान दिलेलं आहे आणि तो GR सुद्धा रद्द करण्याचं जे आहे आमचा नक्कीच प्रयत्न असेल. हा GR रद्द होत नाहीये तो पण आमचं आंदोलन जे आहे त्या भूमिकेत आम्हाला जावंच लागेल. कारण शेवटी आता मंगेशने सांगितलं ह्याच्यामुळे किती घात होणार आहे, ओबीसी महाराष्ट्रात उद्ध्वस्त होणार आहे. आणि असं दिवसाढवळ्या जर कोणी आमच्यावरती हे करत असेल तर ओबीसीना अस्तित्वाची लढाई आम्ही लढावीच लागणार आहे. हरिभाऊ, मी तुमच्याकडे येतो. हा मुद्दा जो आहे की एखाद्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी 2 निकषांवर त्यांचं मागासलेपण सिद्ध व्हावं लागतं. एक म्हणजे सामाजिक आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक. या दोन्ही निकषांवर, म्हणजे हा आत्ताचा मुद्दा सोडून द्या, पण या दोन्ही निकषांवर यापूर्वी राणे समिती असेल किंवा इतर ज्या समिती आहे यांनी जे निष्कर्ष काढले त्यांचं असं म्हणणं आहे या दोन्ही निकषांवर मराठा समाज हा मागास आहे, त्यामुळे त्याला आरक्षणाची गरज आहे. आत्ताचे हे मुद्दे सोडून द्या, पण निकष हे 2 जर पाहिले तर मराठा समाज हा खरोखरच मागास आहे दोन्ही निकषांवर आणि म्हणून त्याला आरक्षणाची गरज आहे असा एक दावा केला जातो. निश्चित तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी या जे हैदराबाद गॅजेट बघून जर आपण द्यायला लागलो तर मग 1 नोव्हेंबर 1956 साली द्विभाषिक जे मराठवाडा द्विभाषिक राज्य होतं ते मुंबई प्रांतात विलीन झालं. त्यापूर्वी आमचा बंजारा समाज सगळ्या ST मध्ये होता, SC ST मध्ये होता. मग उद्या आम्ही सुद्धा क्लेम करणार, आम्हालाही द्या, मग आम्ही सुद्धा मोर्चा काढणार. आम्ही त्याच्याही पेक्षा मोठा मोर्चा काढू जरांगे पाटील पेक्षाही. मग आम्हाला द्यावं लागेल तुम्हाला. या निमित्त आम्ही मागणी करणारच आहे की अशा पद्धतीने तुम्ही गॅजेटियर बघून जर द्यायला लागले तर स्पष्टपणे आमचा बंजारा समाज त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः नांदेड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, आता त्याला संभाजीनगर म्हणतो आपण, या परभणी या भागामध्ये समाज आमचा मोठ्या प्रमाणात आहे. आणि खरं म्हणजे कायदेशीररित्या ज्यावेळेस आपला 1950 साली आपली घटना झाली त्यावेळेस तो समाज कुठे होता तर 1956 पूर्वी आम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये होतो. आम्हाला इथे मागणी करावी लागेल. आता मागासवर्गीयाचा प्रश्न तुम्ही जर विचारलेला आहे, आता ज्या अर्थी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी त्यांना मागास ठरवलेलं आहे हे आणि
मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की ठीक आहे, मागास आहेत ना, आणि कुणबी मराठा एकच आहेत आणि तत्सम आहेत. मग त्यांना दोघांना वेगळं करून द्या, म्हणजे आमच्या मागणी बलाच येईल. म्हणजे आमच्या आरक्षणाला जे डल्ला मारतात त्यासाठी मी सुचवलं होतं की कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला लावा तुम्ही. यापूर्वी महाराष्ट्रात काही नवीन नाही गोष्ट. वसंतराव नाईकांनी वेगळं आरक्षण दिलं ओबीसी बद्दल. तो धागा पकडून मान्य शरद पवार साहेबांनी 1994 साली जेव्हा मंडळ लागू केला होता, धनगरांना 4%, धनगरांना 3.5% आरक्षण दिलं, वंजारी समाजाला 2% आरक्षण दिलं. आणि तो धागा पकडून आपण जर कुणबी मराठा आहे, नाहीतर तुम्ही देणारच आहेत. तुम्ही हे बघा, सरकारच त्याच्या पाठीची असल्यावर एन केन प्रकारे आम्हाला कोण विचारतो? ओबीसीला, भटक्या मुक्तांना, आम्ही उगूस तोड काम करणारे माणसं, आम्हाला कुठे फुरसत आहे? आमच्याकडे कुठे एवढा पैसा आहे मोर्चा आंदोलन करायला? आमचे लोक सगळे उगूस तोडायला गेले असतील. कधी येणार ते मुंबई मोर्चाला? तेव्हा हे असाच होत राहणार. अन्याय होत तुम्ही राहणार. हरिभाऊ, तुम्ही जे म्हणताय की स्वतंत्रपणे एसीबीसी अंतर्गत हे आरक्षण द्या असं तुम्ही म्हणताय, पण मला एक सांगा, जी तरतूद आरक्षणासंदर्भात आहे, ज्या तरतुदी अनुसार दर 10 वर्षांनी आरक्षणाचा रिव्ह्यू घ्यावा आणि जे समाज ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळून त्यांचा उद्धार झालेला आहे, त्यांची प्रगती झालेली आहे, त्या समाजाला एक्सक्लूड करा आणि जे समाज नव्यानं मागास झालेले आहेत त्या समाजाचा त्यात अंतर्भाव करा, अशी तरतूद आहे. मुद्दा मांडला जातो मराठा समाजाकडनं की ही तरतूदच लागू केली जात नाही, त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचित राहिलेलो आहेत. आत्ताचा जो मुद्दा तुम्ही म्हणताय की स्वतंत्रपणे त्यांना आरक्षण द्या, आत्ता तो मुद्दा शक्य नाही, कारण 50% आरक्षणाची मर्यादा त्यामुळे क्रॉस होते आणि ते आरक्षण टिकत नाहीये. 2 वेळा तसा आपण प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही. हायकोर्टाने 2ही वेळा हे आरक्षण रद्द केलं. नाही, ठीक आहे ना, तुमचं म्हणणं ठीक आहे ना. ते बेलाप झाले असतील, तसं काही सरकारने असा काही आयोग बसवून जर हे केलं असेल तर होऊ शकते. सगळे कुणबी बाहेर होतील. मग जे मराठवाड्यातले, विदर्भातले आमचे कुणबी आहे ना, ते वेलाप झाले, आता ते बाहेर पडतील. बरं, मंगेश ससाणेंना माझा प्रश्न असा आहे की मंगेश ससाणेजी, 2 मुद्द्यांच्या ह्याच्यावर तुमचे आक्षेप आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये खूपच कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल, पण त्यापुढे जाऊन एक वरिष्ठ लेवलला एक सक्षम प्राधिकारी, म्हणजे याच्यावर देखरेख करण्यासाठी सुद्धा एका प्राधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, म्हणजे तो तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असणार आहे. त्यामुळे सरसकट भ्रष्टाचाराला यामुळे वाव मिळेल जर कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याचे अधिकार असतील तर. पण यावर नजर ठेवण्यासाठी एका सक्षम प्राधिकाऱ्याची सुद्धा नेमणूक केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता सध्या तर सक्षम प्राधिकारीच पाहतात ना सगळे, तरी पण जे आता आमच्या पुण्यातलंच घेतलं तर आता सध्याचे जे आता केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ, आता हे तसं म्हणलं तर पाटील कुळातले, पण त्यांनी ओबीसी मधनं लढवले आणि ओबीसी मधनं नगरसेवक झाले. आमच्या हडपसरचे एक आमदार आहेत चेतन तुपे, त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट घेतलं आणि ओबीसीच्या जागेवरती झाले. आता हे पाटील, देशमुख, सरदार हे ओबीसी घेऊन, मग त्यामुळं तलाठ्याला दबाव टाकणं आणि अहवाल कोण देणार आहे? तलाठी देणारे, ग्रामसेवक देणारे, कृषी अधिकारी देणारे. एका गावामध्ये 100 जर जणांना जर सर्टिफिकेट दिलं तर तो प्राधिकृत अधिकारी आपण जे म्हणताय तो कनिष्ठ लेवलचा, त्याला प्रत्येक गावागावामधल्या अशा त्याच्याकडे 1000 जर प्रकरणं आली तर कशाची तो चौकशी करणार आहे? आणि मुळामध्ये आपण ही बाजू नंतर पाहू भ्रष्टाचाराची. ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे तो एखाद्या उमेदवाराला म्हणणार हा माझ्या नातेसंबंधातील आहे. आता नातेसंबंध हे डिफाईन कोण करणार? त्याचं नातेसंबंध आहे हे बघायला हा तलाठी नक्की कुणाकुणाच्या घरी फिरणार? त्याच्यानंतर कुळातील आहे, हे कुळ कुठं लिहून ठेवलेलं आहे का? हे तुम्ही आता जे आपला जो नाशिकला वगैरे जे आपली वंशावळी असतात 1000 वर्षापूर्वीची, ते तलाठी आणि ते ग्रामसेवक काय आता तिकडे जाणार आहे का त्याच्या कुळाचा इतिहास घेऊन यायला? त्याच्यामुळं मुळात एक चांगली पळवाट करून दिलेली आहे. ती आधी छोटी होती, 2 फुटाची होती, आता ती डायरेक्ट 20 मीटरची दिलेली आहे, 100 फुटाची. त्याच्यामुळं तुम्ही घुसा, तुम्हाला आम्ही क्ल्यू दिलेला आहे, तुम्हाला आम्ही मार्ग दाखवलेला आहे. आता तुमचं डोकं चालवायचं, कसा तलाठी मॅनेज करायचा, कसा ग्रामसेवक मॅनेज करायचा, कसा कृषी अधिकारी मॅनेज करायचा, कसं कोणाला कुणबी दाखल्यावाल्याला शोधायचं आणि नातेसंबंधन किंवा कुळातलं हे काय एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. यामुळं त्यांनी मार्ग दाखवलेला आहे आणि तो मार्ग
बॅकडोर एंट्री आहे आणि तो खुशकीच्या मार्गाने तुम्हाला आता आम्ही मार्ग दाखवलाय. आता तुम्ही सगळं सोपं करून टाकलंय. आता तुम्ही फक्त जायचंय आणि हे करून घ्यायचंय. पण मंगेशजी माझा मुद्दा असा आहे की तुम्ही असं म्हणताय की या माध्यमातून एक यंत्रणा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. काल जेव्हा जरांगे पाटील उपोषण सोडत होते त्यावेळेला विखे पाटलांकडनं त्यांनी 2-3दा अशी कबुली घेतली की यामध्ये अनेक गोष्टींची स्पष्टता नाही आहे. तर त्यावर विखे पाटलांचं असं म्हणणं होतं की ज्या ज्या गोष्टींची जशी जशी गरज लागेल तसतशा गोष्टी यात सुधारल्या जातील. म्हणजे आत्ता तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे यंत्रणा अस्तित्वात नाही आहे वंशावळी तपासण्याची, ती कदाचित पुढच्या काळात अस्तित्वात येऊ शकते. म्हणजे जसजसं हे पुढे जाईल तसतसं त्यात यंत्रणा अस्तित्वात येत जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. तेच म्हणतोय मी. पहिल्यांदा जरांगेंनी उपोषण केलं, ते मुंबईला ताफा घेऊन निघाले. त्यावेळेस ती शिंदे कमिटी स्थापित झाली. मग त्या शिंदे कमिटी थ्रू नोंदी शोधायचं काम दिलं, कॅम्प लागले. आता मी मोठ्या खेदाने सांगतोय, ज्या गावगाड्यातल्या वडारी, रामुशी, कायकाडी, त्याच्यानंतर हटकर, धनगर हे पालावर फिरतात, यांना रहिवाशाचे पुरावेच नाही, यांच्याकडे ओळखपत्रच नाही, यांच्यासाठी असे कॅम्प या सरकारने लावले नाहीत. ही वंशावळ जुळवायचं उमेदवाराचं काम असतं. मला माझी वंशावळ जुळवायची तर माझं बर्डन असतं. इथं यांची वंशावळ जुळून कोण देणार आहे? तर तहसीलदार देणार आहेत. म्हणजे अजून काय करावं? मी तर म्हणतो ते अख्खं आरक्षण आहे ना 50% ते देऊन टाकावं आणि फक्त एक करावं. त्यांच्याकडच्या जमिनी आहेत, त्यांच्याकडचे कारखाने आहेत, त्यांच्याकडचे दूध संघ आहेत, त्यांच्याकडची पदं आहेत, हे सगळं आम्हाला द्या आणि तुम्ही आमचं आरक्षण घेऊन टाका. म्हणजे अक्षरशः एवढ्या जवळजवळ 10 GR निघलेत. मंगेशजी तुमची अगतिकता मी समजू शकतो. मृणाल ढोणे पाटील, मगाशी तुम्ही जो उल्लेख केला होता की या संदर्भात आम्हाला कायदेशीर लढा लढावा लागेल, पुढच्या काळात कशा पद्धतीने तुमची वाटचाल असणार आहे कायदेशीर लढ्याच्या दृष्टीने? कारण आता बहुतांश ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. नाही, न्यायालयाकडं आम्ही दाद मागू तेव्हा मागू, पण आत्ता सध्याच्या घडीला आम्ही काही दिवस चान्स हा सरकारला देतोय, कारण सरकारकडनं चूक झालेली आहे आणि सरकारने ती तात्काळ दुरुस्त करावी. ओबीसी समाजाचा अन्याय दूर करावा. हे घटनाबाह्य आणि बेकायदाचा GR त्यांनी काढलेला आहे हा रद्द करावा. याच्या अनुषंगाने मला अजून एक गोष्ट इथं नमूद करायची होती की जसा आपण उल्लेख केला की त्या समितीमध्ये कृषी सहाय्यक असतील, तहसीलदार असतील, याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय एक सगळेजण विसरत आहेत की कुमारी माधुरी पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन असा एक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता आणि त्याच्या अनुषंगाने जर एखाद्याची कास्ट जर चॅलेंज्ड असेल किंवा विवादित असेल तर त्याच्यासाठी ग्रह चौकशी अहवाल लागतो, ते विजिलन्स रिपोर्ट लागतो. तिथं पोलिसांनी जाऊन चौकशी करायची आहे गावामध्ये, तिथं गावामध्ये नोटीस लावायची, दौंडी लावायची, त्याच्या प्रथा चेक करायच्यात. हे सगळ्याला फाटा दिलेला आहे. म्हणजे जिथं विजिलन्स रिपोर्ट लागत होता होम डिपार्टमेंटचा, पोलिसांचा विजिलन्स रिपोर्ट लागत होता, त्या पूर्णपणे विजिलन्स रिपोर्टला तुम्ही बायपास केलेलं आहे आणि तो कोणाला दिलेला आहे? का कृषी अधिकाऱ्याला दिलेला आहे. आता तो कृषी अधिकारी खतपाणी तपासणार, ऊसाची कापसाची पेरणी तपासणार का यांची जात तपासणार? दुसरी गोष्ट अशी आहे की या अनुषंगाने एवढे पॅरामीटर्स असताना देखील, म्हणजे गृह चौकशी अहवाल होता, स्क्रुटिनी कमिटी होती, या सगळ्या स्क्रुटिनी कमिटी होते, 27 स्क्रुटिनी कमिटी आहेत ना महाराष्ट्रामध्ये. हे सगळं असताना देखील पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, डॉक्युमेंट्समध्ये खाडाखोड करून पूर्णपणे ओबीसीचं 50% आरक्षण कुणबीला दान केलं गेलेलं आहे, ओरबडण्याचं काम केलेलं आहे, ओबीसीच्या आरक्षणावर याच्या आधी डाका टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आता तर या GRनी तर जे स्ट्रिक्ट मेजर्स होते, म्हणजे विजिलन्स रिपोर्ट असेल, बाकी सगळं असेल, हे सगळं काढून एक प्रमाणे इतकं डायल्यूट केलेलं आहे की तुम्ही फक्त मागणी करा, सरकार तुम्हाला वंशवळ म्हणजे प्रक्रिया अधिक सोपी केलेली असं तुमचं म्हणणं आहे. प्रकाश शेंडगेजी, माझा वेळ संपत चाललाय. शेवटचा मुद्दा तुमच्याकडून. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांची एक बैठक झाली वांद्र्याच्या MET मध्ये आणि या बैठकीमध्ये एक रोडमॅप आखला गेला की कशा पद्धतीने हा लढा पुढे गेला पाहिजे. ही चर्चा संपवताना पुढच्या काळात ओबीसी आरक्षणाचा हा लढा कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, त्या संदर्भात काय नियोजन केलेलं आहे? नाही, कसं आहे जयकरजी की आजच्या चर्चेमध्ये एक महत्वाचा गोष्ट राहून गेली, ते म्हणजे कुणबी हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला कसा, कुणबी म्हणजे कोण आहे हा काय, आणि हे मराठी कोण आहेत ह्याच्याविषयी आपली चर्चा झालीच नाही. कदाचित मी आपल्या विनंती केली एक वेगळा विषय चर्चा आपण ठेवू, पण आत्ताच्या चर्चेचा चर्चा घ्या आणि त्याच्यामध्ये कुणबी नेत्यांना बोलवा, पण ते सांगतील की त्यांनी जे सामाजिक मागासलेपण भोगलेलं आहे
ते ह्या मराठ्यांनी 96 कोटी मराठ्यांनी भोगली का? आणि ती न भोगता काय त्यांना फक्त बॅकडोर एंट्री करून कसे करून ह्या म्हणजे लंगोटी, मी थोडक्यात म्हणेन की लंगोटी न घालता त्यांना कुणब्याचा दाखला फक्त पाहिजे, सामाजिक मागास भोगायचं नाहीये, फक्त दाखला घ्यायचा आणि आरक्षणावर डल्ला मारायचा आहे. हा सामाजिक अन्याय जो आहे हा थांबला गेला पाहिजे. आणि त्यासाठीच आमची परवा बैठक झालेली आहे आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा आमची ठरलेली आहे. आमचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, आमच्या तहसीलदार कार्यालयात असेल किंवा ज्याला जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आंदोलन, आमचे मोर्चे हे सगळे आता सुरू होणार आहे. आजपासून आम्ही सगळ्यांना आदेश दिलेला आहे की आता आंदोलन आणखीन तीव्र करा. जोपर्यंत हा जो अन्यायकारक GR जो आहे तो रद्द होत नाहीये तोपर्यंत ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे. अगदी धन्यवाद. तुम्ही अर्धा मिनिट लागली. अगदी अगदी हरिभाऊ अगदी थोडक्यात तुम्ही मांडा, कारण शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. अगदी थोडक्यात अर्धा मिनिट. सर, आपण सगळे सांगतो पुढे धक्का लागला नाही वगैरे, पण राज्याचे माननीय मुख्यमंत्री सांगतात की धक्का लागला नाही. मग धक्का लागला नसेल तर त्यांना आरक्षण कसं मिळणार? लोकसत्ता माझ्या हातात आहे आजचा. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय नाही असं म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी. ओबीसीतून दिल्याचा आम्ही निर्णय घेतला नाही आणि परत सांगतात की ओबीसीला मुळीच धक्का लागला नाही. महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री जबाबदारी त्यांनी, बस धक्का लागला नसेल तर मग तुम्ही आरक्षण दिलं कुठून त्यांना? म्हणजे आरक्षण एकतर धक्का लागेल किंवा त्यांना आरक्षण मिळणार नाही. म्हणजे या संदर्भात सरकार दिशाभूल करतंय असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद हरिभाऊ, तुम्ही तुमची मतं मांडलीत त्याबद्दल. आणि मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, त्याचबरोबर प्रकाश शेंडगे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होते. या सर्वांचे आभार. त्याचबरोबर बबनराव तायवडे सुद्धा या चर्चेमध्ये होते. काही कारणास्तव त्यांना लवकर जावं लागलं. पण एकूण या चर्चेचा गोषवारा असा आहे की या माध्यमातून सरकार ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांची बॅकडोर एंट्री करू पाहते का, आणि त्या विरोधात आता ओबीसी समाज एकवटलेला आहे आणि त्या विरोधात आंदोलनाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा या मुद्द्यावरून संघर्ष होण्याची शक्यता अधिक आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. बघत रहा NDTV मराठी.